प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. आजच्या मिसाचे हेतू फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्नेशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, फ्रान्सिस कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार ॲलोशियस बोर्जिस, मधल्यान सायमन नोनिस हिच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे, फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, संजय कैतान पाटील याच्या आत्म्यासाठी देणार लीना व एलाइस पाटील, मधल्यान व सायमन नोनिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मधल्यान व सायमन नोनिस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा, मधल्यान व सायमन नोनिस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नोनिस, जॉन ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, प्रेमा कोरिया हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, सिस्टर पावलिन व फादर सायमन आंद्राद यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजा व सेबेस्टिन मुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, फ्रान्सिस क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार अनामिक, फ्रान्सिस कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार ब्लान्स फिलिप डिमेलो, क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार ब्लान्स फिलिप डिमेलो, लॉरेन्स व अंजेलिन क्विनी व कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार ब्रायसी क्विनी, आजी आजोबा व सँटोस कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार ब्रायसी क्विनी, लेझली मेनेजिस व डॅरल जसिंटो, स्टेला गोन्साल्विस व कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी, जॉन नॅन्सी व रोझारिओ कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी, मॉरिस डॉल्सी व धर्मेश यांच्या आत्म्यासाठी, मरियन हिल्डा व आल्मेडा कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार ब्रायसी क्विनी, मनवेल व तेरेजिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार विक्टर गोन्साल्विस, फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार रेखा स्टीफन रॉड्रिक्स, मेरी डॅनियल हिच्या आत्म्यासाठी देणार डॉली डॅनियल पुणे, परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार स्टीफन दालमेत, हर्मन बोर्जिस याच्या आत्म्यासाठी देणार लाउदिन व कीथ हर्मन बोर्जिस, फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार फादर डेन्झिल कोरिया, फ्रान्सिस कैतान कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार बेलिंडा विक्टर बोर्जिस, अंतोन फिलिप ग्रेसियस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, डेड्रा मायकल परेरा हिच्या आत्म्यासाठी देणार थॉमस अंतोन ग्रेसियस. दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भवती झाली. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.
देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश तुझ्याने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या उपसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 1. वसुंधरे गागा स्तुतिगान प्रभु रायाचे गा गुणगान. वसुंधरे गागा स्तुतिगान प्रभु रायाचे गा गुणगान. प्रभु सामोरी हर्ष भरेया भाव भरे त्या नमन करा. तोची ईश्वर जनक आपुला असा अंतरी भाव धरा. करा तयाचा हो सन्मान प्रभु रायाचे गा गुणगान. आजच्या आपल्या मिसाच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद स्वीकार मागूया. सचिन रॉबी बॉर्जिस, व्हॅलेंटिना सुनील हतकर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या बंधू भगिनीनो, आज आपण इर्मया संदेष्टाद्वारे पहिल्या वाचनात पाहणार आहोत की इर्मया संदेष्टा हा यहुद्यास सत्याचा संदेश घेऊन आलेला होता आणि त्याने त्या लोकांना दुष्कर्मापासून दूर राहण्यास त्याने बोलावलेलं होतं. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला आठवण करून दिली जाते की जुन्या करारातील शेवटचा आणि नवीन करारातील पहिला असा जो संदेष्टा जॉन द बॅप्टिस्ट ह्याच्याविषयी सांगितलेला आहे. त्याने सत्यासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. तो जेव्हा त्याला माहीत होतं की ह्यामुळे त्याला जीवे मारलं जाईल तरी देखील त्याने धैर्यानं हे सत्य हेरोदास सांगितलं की ज्यामुळे त्याचा जीव घेतला गेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सत्यासाठी जगायला हवं. सत्य हे देवापासून असते, असत्य हे वाईट प्रवृत्तीमधून येत असतं. आपल्या पापांची आठवण करून आपण परमेश्वराकडे दयेची व क्षमेची याचना करूया. आपले उत्तर असेल, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. आपले उत्तर असेल, आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. हे देवा, आम्हाला तुझी दया दाखव आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या गौरवमयी प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर,
तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. इर्मयाच्या पुस्तकांतून घेतलेले वाचन. याजक आणि संदेश ते सरदारास आणि सर्व लोकांस म्हणाले, हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला तो तुम्ही आपल्या कानाने ऐकला आहे. मग इर्मया सर्व सरदारास आणि सर्व लोकांस म्हणाला, जी संदेश वचने तुम्ही ऐकली ती सर्व या मंदिराविरुद्ध आणि या नगराविरुद्ध सांगावी म्हणून परमेश्वराने मला पाठवले. म्हणून आता तुम्ही आपले मार्ग आणि आपली कर्मे सुधारा. परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्यास अनुताप होईल. माझ्याविषयी म्हणाल तर पहा, मी तुमच्या हाती आहे. तुम्हावर बरे आणि नीट दिसेल असे माझे करा. एवढे मात्र पक्के समजा की तुम्ही मला जेवे माराल तर तुम्ही आपणावर, ह्या नगरावर आणि यांतील रहिवाशावर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल. कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठवले आहे. तेव्हा सरदार आणि सर्व लोक त्यास याजकास आणि संदेष्टास म्हणाले, हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही, कारण परमेश्वर आमचा देव याच्या नावाने तो आम्हाबरोबर बोलला आहे. शाफानाचा पुत्र अहिकाम याचे निर्मयाला पाठबळ होते, म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही आणि त्याने त्याला ठार मारले नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे देवा तू आम्हाला उत्तर दे. हे देवा तू आम्हाला उत्तर दे. हे देवा चिखलांतून मला काढ, मला ऋतू देऊ नकोस. मला तुझ्या संदेशापासून मुक्त कर. मला माझ्या द्वेषापासून मुक्त कर. खोल पाण्यातून मला काढ. पाण्याचा लोंढा माझ्यावर येऊ देऊ नकोस. दलदलीत मला खचू देऊ नकोस. गर्तेच्या जाबडांत मला गुंतून पाडू देऊ नकोस. आपला प्रतिसाद. हे देवा तू मला उत्तर दे. मी तर दीन आणि दुःखी आहे. हे देवा तू सिद्ध केलेले तारण मला उच्च स्थानी नेऊन ठेवील. गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. आपले उत्तर. हे देवा तू मला उत्तर दे. दीनजन हे पाहून हर्ष करतील. देवाचा शोध करणाऱ्यानो तुमच्या हृदयात नवजीवन येवो. कारण परमेश्वर दीनजनांचे ऐकतो. बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना
तो तुच्छ मानत नाही. आपले उत्तर. हे देवा, तू मला उत्तर दे. जयघोष. परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे, म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे. कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून आणि बांधून कैदेत टाकले होते. कारण योहानाने त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही, आणि तो त्याला जीवे मारावयास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत असत. नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खुश केले. ह्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग तिच्या आईने तिला सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शरीर तबकात घालून मला येथे आणून द्या. तेव्हा राजाला वाईट वाटले, तरी आपल्या शब्दामुळे आणि जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयास आज्ञा केली आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला. मग त्याचे शरीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले आणि त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. गीत क्रमांक 136. अर्पण उदारा मम घ्यावे, गोड मानावे, गोड मानावे, गोड मानावे. अर्पण उदारा मम घ्यावे, मी पण माझे विवेक दौलत शरीर शक्ती तुझीच रे, तुलाच अर्पित भावे, तुलाच अर्पित भावे. अर्पण उदारा मम घ्यावे, अर्पण उदारा मम घ्यावे.
हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षवेलीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो, तुझ्या लोकांकडून ह्या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्य कुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावे आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. जय जयकार करा हो प्रभुवा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभुवा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गांत जय जयकार, परम स्वर्गांत जय जयकार. जय जयकार करा हो प्रभुवा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभुवा, जय जयकार करा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा,
कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. पान क्रमांक 5 ब, श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, जेव्हा आम्ही ही भाकर सेवन करतो आणि या प्याल्यातून प्राशन करतो, तेव्हा तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑझवेल्ड आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्वसमर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ज्याप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता,
तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीवैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस. इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, ते माझा आत्मा बरा. गीत क्रमांक 204.
अनादि अनंत पित्याच्या पुत्राचा भार जिने आपल्या उदरात वाहिला ती कुमारी मरिया धन्य होय. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करीत शांतीने जा. देवाला धन्यवाद. बेलेन माऊलीचा नवेना. हे पवित्र मरिये, देवाची व मानवाची आई, तू धन्य आहेस. तुझा विश्वास आणि नम्रतेमुळे तू महान झालीस. देवपुत्राला जन्म देऊन तू स्वर्ग व पृथ्वीचे नाते जवळचे केलेस. तुझ्या पुत्राच्या तारण कार्यातील तुझा वाटा मोठा आहे. बेथलेम नगरीत तू येशूला अतिपरिश्रमाने जन्म दिलास व त्याचे संगोपन केलेस. तू आमच्या धर्मग्रामाच्या मंदिरात सुमारे 4 शतके एका पर्वतासारखे आपल्या बाळ येशूला घेऊन उभी राहिलीस. या मंदिरात संत फ्रान्सिस झेवियर सारख्या महासंतांनी आश्रय घेतला आहे. आज आम्ही तुझ्या नवेनाद्वारे सन्मान करीत आहोत. आमच्या प्रार्थना ऐकून घे. आम्हाला आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येक कुटुंबाला प्रेमाच्या व श्रद्धेच्या बंधनाने एकत्र ठेव. अडीअडचणीत एकमेकांना मदत करण्यास आम्हाला शक्ती दे. लहान थोरांना तुझ्या मायेच्या छायेखाली सुरक्षित ठेव. देऊळ मातेच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमचे जीवन जगावे. आमच्या आदर्श जीवनाद्वारे तुझ्या पुत्राची ओळख ह्या जगाला करून द्यावी. स्वर्ग राज्यातील अनंतकालच्या जीवनास आम्ही लायक व्हावे म्हणून आम्हाला कृपा मिळवून दे. आमच्यातील सर्व मरण पावलेल्यांना शांती दे व आम्हालाही चांगल्या मरणाचा अनुभव येऊ दे. आपल्या वैयक्तिक गरजा बेलेन माऊलीद्वारे प्रभूचरणी ठेवूया. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाचे माते, आम्हा वयांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. गीत क्रमांक 442. तू सन्मान, तू बहुमान, मरिया आमचा तू अभिमान. तू सन्मान, तू बहुमान, मरिया आमचा तू अभिमान. तुझ्या सारखी आई असता
दावरावा माणसांना दर्शन दिलंय पोरांना. वर्णूया वर्णूया वेलन कन्नी साहेबिनीला, तिचं नाव गाऊया, तिचा आधार मागूया. वर्णूया वर्णूया वेलन कन्नी साहेबिनीला, तिचं नाव गाऊया, तिचा आधार मागूया. देवनी तिचा राग निवरावा, माणसांना सांभाळावा. दिलेस दोन उपाय आम्हाला, मागणी प्राचित करावला. वर्णूया वर्णूया वेलन कन्नी साहेबिनीला, तिचं नाव गाऊया, तिचा आधार मागूया. वर्णूया वर्णूया वेलन कन्नी साहेबिनीला, तिचं नाव गाऊया, तिचा आधार मागूया. वेलन कन्नी गावान तू दिसलीस, सारगांशी तू नीन आयलीस. पोचलीस माये आमचे मदन, घाल आमावर बेस तू